सामना जो जिंकेल तो थेट टॉप 12 मध्ये जाईल. एक एक विजयी संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिला चेंडू, लोव फुल टॉस, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेला वन बाउन्स बॉलला सीमारेखेच्या बाहेर धाडल्या. कॅप्टनच्या पाठमधून सी नातानवाला हा चौकार. जी देशमुख साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. सर्वांचे हार्दिक स्वागत, बरेचसे आभार. आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण इथे उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आभार. आणि नक्कीच सागर भोबड थांबायला तयार नाहीयेत. बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. आता लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमारेखेच्या पार येईल. RTPL चौकार. चार धावा येताना पाहायला मिळतात. चौकार इथे मैदानावरती आला. आता धावा येतात, खोऱ्यानं जमाही होतात. पुन्हा एकदा एक क्लासिकल नजाकत भरा स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या अगदी वरून अलगद फेकून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पार. अजून एक धमाका इथे. आता तिसरा षटकार. होता चौकार स्वरूपाचा दुसरा धमाका आपण पाहिला, पुन्हा चौकाराचा आणि तिसरा षटकार आला. हे अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना आता सागर बोबड मात्र अक्षरशः आग ओकणारी खेळी करताना बघायला मिळालेत. पुन्हा लोव फुल टॉस, पुन्हा आडवा बाटणं. आता अलाउंग दी कार्पेट. बॉल जमिनीला घासत पुसत चाटत. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. सागर भोबडचा फुकट जाणार नाहीये हा वार. मिळेल चौकार. सागर बोबड आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 18 या आकड्यावरती खेळतील. फेस केलेत आतापर्यंतचे फक्त 4 चेंडू. हा ही चांगला स्ट्रोक. एखाद्या सुई मधून धागा अलगद काढावा ना त्या पद्धतीचा नजाकत भरा एक स्ट्रोक सागर बोबडच्या बॅट मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदत. अजून एक या मॅच मध्ये चौकार. चढवताना पाहायला मिळतात आणि आकर्षक खेळी ते करतात. तर जास्तीत जास्त त्यांना स्ट्राईक वरती आणणं टीमसाठी पोषक राहील. टीमसाठी त्या धावा खूप साऱ्या येतानाही बघायला मिळतील आणि तेच प्रयत्न मैदानावरती चालू झालेत. एक सिंगल आल्यानंतर 23 धावा टीमची धावसंख्या. 6 चेंडू फेस करत असताना 22 वरती सागर बोबड स्ट्राईक एंडला. षटकातील पुढचा बॉल. यश पारांगे टीमचे कॅप्टन आहेत. समोर सागर बोबड टीमचे कॅप्टन. 2 कॅप्टन मध्ये लढत, पण सागर भोबड थांबायचं नाव घेणार नाहीयेत. स्क्वेअर लेगच्या वरून अजून एक हवा यायला. सागर भोबडचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड क्लासिकल षटकार. जर सागर बोबड या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी जर कंप्लीट करतात तर त्याला यश संपादनही झाले नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी ज्या वेळेला आपण पाहिलं तर थोडंसं कवीनं शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सागर बोबड तेवढासा हुशार. लेग स्टिक वरती तो आज खेळताना पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर तो येतोय, पण परत लेग स्टिक वरती सुद्धा जाताना पण त्याला पाहिला. अजून एक चांगला फटका ऑन साईडला खेचलाय. ज्यावेळेला बॅकफुटला आले, फ्रंटला बॉलला उडवलं. काय घडलं? प्रेशर दबाव पाहायला मिळेल या मॅचचा. मिड विकेटच्या मधून खराब फिल्डिंग आणि त्याच जोरावरती इथे सुद्धा 4 धावा.
पूर्णांक 40च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. हाही फटका चांगला आहे. ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे बघायला मिळतील. मिसफिल्ड होईल. स्वतःला सावरतील. पुन्हा 99 बॉलची फेक करतील ना तदवर पार्टनरशिपचा विचार केला. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू 36 धावा या पार्टनरशिपमध्ये बघायला मिळतात. 10 चेंडूमध्ये 33 सागर बोबड, 2 चेंडूमध्ये 2 धावा कल्पेश मोरे. अशी टीमची धावगती सातत्यानं पुढे नेण्याचं काम आपण जर पाहिलं तर आता मात्र हे 2 फलंदाज पाहायला मिळतील. एक चांगली पार्टनरशिप राहिली आहे आणि सलामीवीर मैदानावरती खेळतात ना हे खूप महत्त्वपूर्ण राहील या संपूर्ण मॅचमध्ये. कारण की आज 5वा दिवस यशाकडे. 10 चेंडू 33 धावांवरती सागर बोबड. अभी तक शेर मैदान में है वो कुछ भी कर सकता है आणि तेच सांगून दिलं आज सागर बोबडनं. सुरुवातीपासूनचा खेळ दमदार राहिला. पुन्हा यश पारंगे. लोवो फुल टॉस फॉलोथ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. तदनंतर बॉल निसटल्यानंतर डिरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मागणी. सुराग दाभाडे लहानपणी गोलवरती खेळत असताना त्याने सुद्धा या मैदानाच्या आतमध्ये RTPL मध्ये आपलं अर्धशतक झलकावायचं होतं. त्यावेळेला त्याने एक धाव पूर्ण करून या मॅच मध्ये इतिहास घडवला. अर्थातच दुसरं अर्धशतक या ठिकाणी RTPL मध्ये राणा मोरे याच्या नावावरती असणार आहे. पहिला चेंडू अभिषेक सातामकर याचा. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सन्मान दिलाय सागर बोबड यांनी. पहिल्या चेंडूवरती एक धाव तर निश्चितच या धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 9. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सनीचा पहिला बॉल अडवा. बॅटने ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडी मिक्स फील्ड स्वतःला सावरतील. तदवर बॉल सीमारेखेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. इथे एक नशिबाचा दिमागदार चौकार. अच्छा आतमध्ये आता काय घडतंय. क्षेत्ररक्षक थोडा चुका करताना पाहायला मिळाले. त्याच्यावरती अक्षरशः हल्ले चढवतोय. सागर बोबडची बाट आता बोलतीये. 21 धावा संघाची धावसंख्या. वैयक्तिक तो 13 वरती खेळतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हा ही फटका चांगला. आता मिड विकेटला रूम बनवली आहे. बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. शॉट सिलेक्शनही चांगला बघायला मिळाला. आता बॉल आउट ऑफ द पार्क. एक धमाकेदार षटकार. खूप सारा धावा या मैदानाच्या आतमध्ये बनतात ज्या अपेक्षित आहेत. एक आपण पाहतोय सिनेमॅटिक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. आता अभिषेक वरती कॅमेरा पण सेट केला आणि निश्चितपणे अभिषेकचा वेग चांगला. 11 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. 2 चौकार खर्च केलेत आणि विचार करत असता हे दुसरं षटक तो मात्र आता वैयक्तिक आपला हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती. दुसऱ्याही षटकामध्ये तो चांगली कामगिरी करतोय पण आतापर्यंत क्षेत्ररक्षणाची हवा तशी साथ मिळाली नाहीये. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा चेंडू ऑन साइडला लॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये गोळीच्या वेगाने बॉल चाललाय. तुषार कांबळे बॉलच्या खाली आले. बॉलला पकडलं. बॉलची फेकही जणांवरती विश्वास दाखवला ना ते अद्यापचे विश्वासाला सार्थ ठरताना पाहायला मिळाले नाहीयेत. कमी गतीचा बॉल होता. फसवा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू लागल्यानंतर मिड ऑनला चालला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल पर्यंत पण तदवर दोन्ही फलंदाजांनी चित्ताची धाव हरणाची चपळी मैदानात करतोय आणि जास्तीत जास्त सागर बोबडला स्ट्राईक झोनवरती आणण्याचा प्रयत्न त्याचा चाललाय. आता लोवा फुल टॉस. वा अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच. या मॅच मधील सर्वाधिक अप्रतिम झेल आपण पाहिलं तर प्रतीश नाव आहे. बारक्या शेनवई गावचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये चमक धमक दाखवताना पाहायला मिळेल. अप्रतिम झेल. विकेटचा पतंग. पहिला धक्का सागर बोबड बॅक टू दी डग आउट.